सामान्य रुग्णालयातील परिचारक आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण करीत चाकूचा धाक दाखवल्याची घटना घडली आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आज सकाळी 11 वाजता आंदोलन केले। या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शनिवारी पहाटे 4:30च्या सुमारास वागळे इस्टेट येथील एका व्यक्तीस अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत त्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर संतापलेल्या 5 ते 6 नातेवाईकांनी तेथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि परिचारक यांना मारहाण केली, तसेच चाकूचा धाक दाखवला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच यावेळी ड्युटीवर पोलीस हजर नव्हते असे देखील रुग्णालय प्रशासनाने सांगितले। त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। रुग्णालयात घडलेला प्रकार हा निंदनीय असून त्याचा निषेध व्यक्त करतो। रुग्णांच्या नातेवाईकांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार म्हणाले।